वंचित बहुजन पदाधिकारी यांनी पाचोरा नगर परिषद अधिकाऱ्यांची केले अनोखे सत्कार। पाचोरा नगरपालिकातर्फे दिनांक 16/2/2025 वार रविवार रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर व्यापारी संकुल सभोवतालची अतिक्रमण काढण्यात आली। यात गोरगरीब लोकांची अतिक्रमण काढून धनदांडग्यांना व राजकीय लोकांना पाठीशी घालण्याचे काम नगरपालिका अधिकारी यांनी केले। कारण महाराष्ट्र शासनाच्या समाज कल्याण विभागाने 100% अनुदानावर गटई कामगारांसाठी मोफत पाण्याचे स्टॉल देऊन उदरनिर्वाहाचे साधन उपलब्ध करून दिले आहे। परंतु पाचोरा नगरपालिका अधिकारी यांनी कसल्याच प्रकारची पूर्वसूचना न देता व नियोजित जागा उपलब्ध न करता काही गटई स्टॉल धारकांचे अतिक्रमण म्हणून स्टॉल काढणे व काही उपस्थित नसल्याने त्यांचे स्टॉल जप्त करून घेतले। याकरिता आज रोजी या गटई स्टॉल धारकांवर व त्यांच्या कुटुंबियांवर उपासमारीची वेळ आली असल्याचे पत्र वंचित बहुजन आघाडी तालुका अध्यक्ष विशाल बागुल यांना देण्यात आले। याकरिता वंचित बहुजन आघाडीचे सर्व पदाधिकारी व गटई सर्व स्टॉल धारक पाचोरा नगर परिषद कार्यालयात जाऊन सहाय्यक अधिकारी सोनवणे साहेब यांना पुष्पगुच्छ देऊन अतिक्रमण काढल्याबद्दल अभिनंदन केले। परंतु या सर्व गटई स्टॉल धारकांना नियोजित जागा उपलब्ध करून देण्यात यावी याकरिता चर्चा केली आणि 2022 पासून तक्रार घेत असलेले रेल्वे स्टेशन मेडगेट जवळील जुना नाका सभोवतालतील अतिक्रमण ही पाचोरा नगरपालिका लवकरच काढेल अशी आशा व्यक्त केली। यावेळेस वंचित बहुजन आघाडी पाचोरा तालुका अध्यक्ष विशाल बागुल, दीपक परदेशी, मुमताक लेख, एजाज पिंजारी, आकाश पवार, दीपक सोनवणे, गुरु पवार व पाचोरा शहरातील सर्व गटई स्टॉल धारक उपस्थित होते।